भगवान बुद्ध पाटलीपुत्रात आल्यावर प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या मालमत्तेनुसार त्यांना भेटवस्तू देण्याची योजना सुरू केली. राजा बिंबिसाराने त्यांना मौल्यवान हिरे, मोती आणि रत्नेही दिली. बुद्धदेवांनी एका हाताने सर्वांचा आनंदाने स्वीकार केला. यानंतर मंत्री, श्रीमंत लोक आणि सावकारांनी त्यांना भेटवस्तू दिल्या आणि बुद्धदेवांनी ते सर्व एक हाताने स्वीकारले. इतक्यात एक वृद्ध स्त्री काठीला टेकून तिथे आली. भगवान बुद्धांना नमस्कार केल्यावर ती म्हणाली, भगवान, जेव्हा मला तुमच्या आगमनाची बातमी मिळाली तेव्हा मी हे डाळिंब खात होते. माझ्याकडे बाकी काही नसल्यामुळे मी फक्त हे अर्धवट खाल्लेले फळ आणले आहे. माझी एक क्षुल्लक भेट जर तुम्ही स्वीकारली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. भगवान बुद्धांनी त्यांच्यासमोर दोन्ही हात ठेवून ते फळ स्वीकारले. हे पाहून बिंबिसार राजाने बुद्धदेवांना म्हटले, भगवान, क्षमा करा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आम्ही सर्वांनी तुम्हाला मौल्यवान आणि मोठ्या भेटवस्तू दिल्या, ज्या तुम्ही एका हाताने स्वीकारल्या, परंतु या वृद्ध महिलेने दिलेले लहान आणि उष्टे फळ तुम्ही दोन्ही हातांनी स्वीकारले, असे का? हे ऐकून बुद्धदेव हसले आणि म्हणाले, राजा, तुम्ही सर्वांनी नक्कीच मौल्यवान भेटवस्तू दिल्या आहेत, पण हे सर्व तुमच्या संपत्तीचा 10वा भागही नाही. तुम्ही हे दान दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी दिलेले नाही, त्यामुळे तुमचे दान सात्विक दान या श्रेणीत येऊ शकत नाही. उलट या म्हाताऱ्या बाईने तिच्या तोंडाचा घास मला दिला आहे. ही वृद्ध स्त्री गरीब असली तरी तिला संपत्तीची लालसा नाही, म्हणूनच मी हे दान खुल्या मनाने आणि दोन्ही हातांनी स्वीकारले आहे.